नमस्कार श्रोते हो, मी अर्चना रवींद्र शिर्के माऊली कथाकथनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. आपण ऐकत आहोत राधा भाग 2. लेखक समर. डायरीत काय लिहिलंय हे वाचण्याची आत्यंतिक इच्छा असूनही थकलेल्या आणि चिंताग्रस्त मनाने ते वाचू नये असा विचार करून श्रावणी झोपायला गेली. पण मनात विचारांचं चक्र अविरत सुरू असताना झोप लागणार तरी कशी? तासभर या कुशीवरून त्या कुशीवर वळत ती डोळा लागण्याची वाट बघत होती. कितीही सश्रद्ध असली तरी तिच्या मनात हा एक विचार होताच की आजच्या काळात आपल्या मुलीच्या वाट्याला आलेली समस्या ही प्राचीन काळात नसेलच आणि ती किमान देवपुत्रांच्या जीवनात आली नसेल. त्याबद्दल श्रीकृष्णाची कथा किंवा राधेची कथा आपलं मार्गदर्शन कसं करू शकेल? त्यांच्या शरीरात आणि त्यांच्या मुलांच्या शरीरात जन्मतःच दैवी शक्ती होती. श्रीकृष्णांनी बाल्यावस्थेतच कित्येक असुरांचं मर्दन केलं होतं. मी त्या पराक्रमापुढे नतमस्तक होईन, पण ते मला रिलेटेबल कसं वाटणार? तिने ऑटिझमविषयी वेगवेगळे लेखही वाचले होते आणि काही व्हिडिओही पाहिले होते. त्यामुळे जर तरच्या विचारांनी तिची चिंता अधिकच वाढवली होती. उदाहरणार्थ, काही आत्ममुग्ध मुलं आजन्म आत्ममुग्धच राहतात किंवा त्यांची मानसिक वाढ खुंटते किंवा बहुतांश मुलांना त्यातून बाहेर येण्यासाठी बराच कालावधी लागतो वगैरे वगैरे. अशा मुलांसाठी वेगळ्या शाळाही असतात हे सुद्धा तिला माहीत होतं. आपली मुलगी अशी वेगळी पडू नये किंवा तिच्या मनात आपण वेगळं असल्याची भावना येऊ नये अशी इतर कोणत्याही आईप्रमाणे तिचीही इच्छा होती. झोपायला आल्यावर अर्ध्या तास रोहितलाही झोप लागली नाही हे तिच्या लक्षात आलं होतं. पण अर्ध्या तासाने किमान रोहितला झोप लागली होती. श्रावणी तासाभरानंतरही टक्क जागी होती. शेवटी तिने वेळ व्यर्थ दवडण्यापेक्षा त्या डायरीतला मजकूर वाचायचं ठरवलं. ती डायरी घेऊन हॉलमध्ये येऊन बसली. डायरी पहिल्या पानापासून न उघडता तिने मधलं कोणतं तरी पान उघडलं आणि त्यावर लिहिलेलं शीर्षक वाचलं. प्रद्युम्न. राधेच्या मानवी अवतारातही तिचा विवाह श्रीकृष्णांशी झाला होता आणि त्यांच्या विरहामुळे तिला अपत्य सुख लाभलं नाही हे श्रावणीने वृंदावनातून आल्यावर पुराणांचे संदर्भ तपासून जाणलं होतं. पण राधेला वृंदावनात सोडून गेलेल्या श्रीकृष्णाचं काय? त्यांचे तर अनेक विवाह झाले, त्यांना पुत्र आणि कन्या झाल्या असतीलच. ते श्रीकृष्णांचेच पुत्र आणि कन्या असल्याने राधेच्या मनात त्यांच्याबद्दलही वात्सल्य भाव असणारच असा विचार करत श्रावणीने श्रीकृष्ण चरित्रही वाचलं होतं. तेव्हा तिच्या वाचनात ही प्रद्युम्नाची कथा आली होती आणि तिने ती बहुधा तेव्हाच नोंदवून ठेवली होती. प्रद्युम्नाच्या कथेमुळे तिला पार्वतीचं चरित्रही समजलं, कारण त्याच्या कथेचा प्रारंभच पार्वतीच्या तपश्चर्येपासून झाला होता. भगवान शंकरांनी सतीनंतर कोणाशीही विवाह न करण्याचा निर्णय घेतल्यावर निराश झालेल्या देवतांनी भगवान शंकराच्या मनात प्रेमभावना निर्माण करण्यासाठी कामदेवांना त्यांच्याकडे पाठवलं होतं. कामदेवाचा तो प्रयत्न पाहून भगवान शंकर क्रोधित झाले होते आणि त्यांच्या दृष्टीमुळेच कामदेव जणू भस्मच झाले होते. शेवटी कामदेवांची पत्नी रती हिने भगवान विष्णूंचाच धावा केला होता. कामदेवाने कुचेष्टा करण्याच्या हेतूने तो प्रयत्न केला नव्हता. तारकासुराचा अंत भगवान शंकरांचा पुत्रच करू शकणार होता आणि त्यामुळे देवतांचा तो खटाटोप सुरू होता. भगवान शंकर कामदेवावर क्रोधित झाले व त्या दाहामुळे कामदेवांच्या शरीराची लाही लाही झाली म्हटल्यावर कामदेवाला पुन्हा देवलोकात प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचे दायित्व स्वतः श्रीहरींनी स्वीकारले. कामदेव त्यांच्या पुढील अवतारात त्यांचा पुत्र होईल अशी त्यांनी योजना केली. त्यानुसार कामदेव प्रद्युम्नाच्या रूपात रुक्मिणीच्या पोटी जन्माला आले. तो काळ देवासुर संघर्षाचा होता. श्रीकृष्ण देवांच्या बाजूने लढतील हे असुरांना ज्ञात होतच. त्यांच्यानंतर त्यांचा उत्तराधिकारी हे कार्य सुरू ठेवेल यातही काहीच शंका नव्हती.
त्यामुळे त्यांच्या उत्तराधिकाऱ्याला जगू न देणं आणि शक्यतो बाल्यावस्थेतच ठार करणं हा असुरांचा क्रूर डाव होता. शंबरासूर नावाच्या एका असुराने पुतणेप्रमाणे वेषांतर करून श्रीकृष्णाच्या भवनात जायचं आणि प्रद्युम्नाचं अपहरण करायचं असं असुरांनी ठरवलं. आश्चर्य म्हणजे त्यांची ही योजना यशस्वी झाली. शंबरासूर वेषांतर करून आला आणि 9 दिवसांच्या प्रद्युम्नाचं अपहरण करून त्याला समुद्रकिनारी घेऊन गेला. तिथे श्रीकृष्ण किंवा त्यांची सेना या मुलाला शोधू शकणार नाही असं वाटल्याने त्याने प्रद्युम्नाला तिथेच सोडलं आणि तो यशस्वी मुद्रेसह माघारी फिरला. आपला पुत्र भवनात नाही हे लक्षात आल्यावर रुक्मिणीवर अक्षरशः आकाश कोसळलं आणि ती आकांताने रडू लागली. माझा पुत्र कुठे आहे? प्रद्युम्न कुठे आहे? स्वामी, त्याला शोधा, काहीही करून त्याला माझ्याजवळ आणा, ती जीवाच्या आकांताने विनवणी करत होती. मानवी अवतारातील श्रीकृष्णही व्यथित झाले होते. मात्र आतल्या आत त्यांना स्वतःच रचलेली योजना ज्ञात असल्याने प्रद्युम्न परतणार आहे हे ठाऊक होतंच. मानवी देहाच्या मर्यादांमुळे ते त्यांनी रुक्मिणी किंवा इतर कोणालाही सांगितलं नाही. अन्यथा भविष्य आणि भूतकाळाच्या नियमांना काही अर्थच राहिला नसता. कामदेवाने प्रद्युम्नाच्या रूपात रुक्मिणीच्या पोटी जन्म घेण्यापूर्वीच रतीने मायावती हे नाव धारण करून शंबरासुराच्या भवनात स्वयंपाकीन म्हणून काम करण्यास सुरुवात केली होती. ती सगळी श्रीकृष्णाचीच लीला होती. शंबरासुराने समुद्रकिनारी माशाचं भक्ष्य म्हणून ठेवलेला प्रद्युम्न तिला दिसला. तेव्हा नारद मुनींनी तिला ही लीला सांगितली. अर्थात हा शिशु म्हणजे माझे पती आहेत? मायावतीने विचारलं. हो, श्रीहरींचे पुत्र म्हणून त्यांनी जन्म घेतला, मात्र शंबरासुराने त्याचं अपहरण केलं. श्रीहरींची लीला पहा, तो तुमच्याच हातांमध्ये सुखरूप आला आहे आणि आता तुलाच त्याचं संगोपन करायचं आहे, नारद म्हणाले. पण त्यांनी असं का केलं? ते द्वारकेत श्रीकृष्ण आणि रुक्मिणीसह राहू शकले असते. श्रीकृष्णांनी शंबरासुराचा पराभवही केला असता. या सृष्टीत जे काही होतं ते का होतं किंवा का घडवलं जातं याचं उत्तर सर्वांनाच कळू शकत नाही. बहुतांश वेळा आपल्याला एका प्रेक्षकाच्या भूमिकेत किंवा अनुभवकर्त्याच्या भूमिकेत राहायचं असतं. जे घडतंय ते घडू द्यावं आणि आपलं कार्य करावं. तू प्रद्युम्नाचा नीट सांभाळ करशील ना? अर्थातच. मला माझा एक पुत्र हवा होताच. मी प्रद्युम्नाला माझा स्वतःचा पुत्र म्हणूनच वाढवेन, त्यांचं संगोपन करेन. नारायण, एवढं म्हणून नारद मुनी तिथून दूर गेले. ते वर्ष रुक्मिणीने प्रद्युम्नाला गमावण्याच्या दुःखातच काढलं. तो जीवित असेल का? तो कुठे असेल? त्याचं संगोपन कोण करत असेल? मातेशिवाय मूल कसं राहील? ती सतत याचाच विचार करायची. पण शेवटी काळानुसार माणसाला पुढे जावं लागतंच. एका दुःखाला आजन्म कवटाळून बसता येत नाही. कुंतीनेही तर स्वतःच्या हातांनी तिच्या पहिल्या पुत्राला नदीकाठी सोडलं होतं. तरीही तो धक्का पचवून तिला पुढील आयुष्याला सामोरं जावं लागलंच. रुक्मिणीला पुढे 9 पुत्र आणि 1 कन्याही झाली. ती त्यांच्या पालनपोषणात रमली असली तरी प्रद्युम्नाला कधीही विसरली नाही. कोणती माता पोटच्या मुलाला विसरेल, तेही पहिल्या मुलाला? तिकडे असुरांच्या प्रदेशातच प्रद्युम्न दिसामासाने वाढत होता. मायावतीने त्याला काही कमी पडू दिलं नाही. तो सुकुमार झाल्यावर मात्र त्याला सत्य सांगणं क्रमप्राप्त होतं. तो शंबरासुराशी लढू शकेल इतका बलवान होईपर्यंत मायावतीने प्रतीक्षा केली आणि एक दिवशी त्याला सत्य सांगितलं. अंगणात शास्त्राभ्यास करणाऱ्या प्रद्युम्नाला जवळ बोलावून ती म्हणाली, ये इथे समोर बस. आज तुझ्या जीवनातला अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. मी तुला आज जे सांगणार आहे ते ऐकून तुला आश्चर्याचा धक्का बसेल, पण माझ्यावर विश्वास ठेव. मी तुला सत्यच सांगते. ते देवर्षी नारदांनाही ज्ञात आहे. ते याचे साक्षीदारच आहे. कसले साक्षीदार? माते, काय झालं? मला माता म्हणू नकोस. मी तुझी माता नाही. तुझी माता रुक्मिणी देवी आहे. काय? काही काय म्हणतेस? मला आठवतं, तेव्हापासून मी तुझ्यासोबत राहतो.
तूच माझं संगोपन केलंस, तूच माझी माता आहेस, तूच माताही आहेस आणि पिताही तूच आहेस. तूच दोन्ही कर्तव्यांचं निर्वहन केलं आहेस. कर्तव्याचं निर्वहन करणं वेगळं आणि तुला जन्म देणं वेगळं. तुझा जन्म देवी रुक्मिणींच्या पोटीत झाला आहे. तू श्रीकृष्णांचा उत्तराधिकारी आहेस. त्यानंतर मायावतीने त्याला शंबरासुराने केलेल्या अपहरणाची कथा सांगितली. तुम्ही आता त्या शंबरासुराचा वध करायला हवा. त्याच्या कुकृत्यामुळे तुमच्या माता पित्यांना किती वेदना झाल्या असतील. त्यांनी किती वर्ष तुमची प्रतीक्षा केली असेल. आता स्वगृही परतण्याची आणि त्यांना भेटण्याची वेळ आली आहे. आणि मी तुमच्यापासून कशी दूर होऊ शकेन? रती अर्थात मायावती म्हणाली. काही क्षण विचार करून प्रद्युम्नाने गदा हातात घेतली आणि त्याने थेट जाऊन शंबरासुराला द्वंद्वयुद्धासाठी ललकारलं. श्रीकृष्णासारखा दिसणारा युवक पाहून शंबरासूर प्रथम गोंधळला. मात्र त्यानेही मागे न हटता हाती घेऊन प्रद्युम्नावर प्रहार केला. गदेवर गदा आदळण्याचा भीषण ध्वनी चारही दिशांना घुमत होता. प्रद्युम्न गदेच्या प्रहाराने मारला जाणार नाही हे लक्षात आल्यावर शंबरासुराने विविध मायांचा प्रयोग केला, पण तोही अयशस्वी ठरला. अंतिमतः प्रद्युम्नानेच हाती खड्ग घेऊन शंबरासुराच्या मानेवर प्रहार केला आणि त्याचं मस्तक धडावेगळं केलं. बलाढ्य शंबरासूर एका कुमाराकडून मारला गेला. रती प्रद्युम्नाला द्वारकेत घेऊन गेली. तिथेही कुमार वयातील श्रीकृष्णच आपल्या समोर आले आहेत असं सर्वांना वाटू लागलं. अगदी द्वारपालापासून ते भवनात काम करणाऱ्या सर्व स्त्रियांना श्रीकृष्णच चालत असल्याचा भ्रम होऊ लागला. तुमचा पहिला पुत्र तुम्हाला भेटण्यासाठी आला आहे असा निरोप प्राप्त होताच रुक्मिणी धावतच कक्षाबाहेर आली. प्रद्युम्नाचं रूप पाहूनच रुक्मिणीची खात्री पटली. इतर कोणताही प्रश्न विचारण्याची आवश्यकताच भासली नाही. तेवढ्यात श्रीकृष्ण त्यांच्या मात्या पित्यांसह तिथे उपस्थित झाले. श्रीकृष्णांना सर्व ज्ञात असल्याने ते मनातल्या मनात स्मित करत होते, पण त्यांना काही माहीत असल्याचं चेहऱ्यावर दर्शवत नव्हते. त्यांना पाहून रुक्मिणी म्हणाली, नाथ, हा आपला प्रद्युम्न अगदी तुमच्यासारखा दिसतो पहा. या देवी त्याला आपल्याकडे घेऊन आल्या आहेत. पण तू कुठे होतास? तुझा सांभाळ कोणी केला? रतीने सगळी कथा सांगितली. आपला ज्येष्ठ पुत्र इतक्या वर्षानंतर आपल्याला भेटला आणि आपली प्रतीक्षा अंतिमतः पूर्ण झाली हे पाहून रुक्मिणीचे डोळे पाणावले. देवकी आणि वसुदेवांनाही नातवाला पाहून अतीव आनंद झाला. मृत्यूच्या दाढेत जाऊनही परत आलास. कान्हाचाच पुत्र तूच असं करू शकतोस. वासुदेवजी नातवाचं कौतुक करत म्हणाले. डायरीत लिहिलेली कथा वाचताना हे चित्र श्रावणीच्या डोळ्यांसमोर उभं राहिलं. प्रद्युम्नाच्या कथेतलं शेवटचं टिपण तिनं वाचलं. प्रद्युम्नाकडे अतिशय विध्वंसक आणि दुर्लभ असं वैष्णवास्त्र होतं. तो पित्याप्रमाणेच पराक्रमी होता आणि त्याने द्वारकेचं समर्थपणे रक्षण केलं. दुर्दैवाने तोही यादवी युद्धात मृत्युमुखी पडला. ते टिपण वाचून श्रावणीला वाटलं, मी निजताना चुकीचा विचार करत होते म्हणून माझा डोळा लागला नसेल का? अवतारांना आणि त्यांच्या त्या प्राचीन काळातील दैवी स्त्रियांना आपल्यासारखी चिंता नसेल असं मला वाटत होतं, पण त्यांच्या वाट्याला कोणत्या ना कोणत्या प्रकारची चिंता होतीच. त्या काळात देवतांना असुरांपासून धोका होता. संघर्ष हा प्रत्यक्ष अर्थातच दृश्य स्वरूपाचा होता. आजचा संघर्ष हा त्याप्रमाणे दृश्य नाही. असुरी वृत्ती आजही समाजात आहे आणि ती हिंसा घडवतेच. मात्र आपल्यासारख्या तुलनेने आर्थिकदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या सुरक्षित व्यक्तींचा दैनंदिन संघर्ष हा समाज माध्यमांचे दुष्परिणाम, महत्त्वाकांक्षाहीनता, आभासी खेळांच्या आहारी जाण्याचे दुष्परिणाम अशा अनेक अदृश्य असुरी शक्तींशी आहे. असा गहन विचार करताना मधूनच तिला वाटलं, बापरे, लग्न झालं आणि पुढे मुलगी झाली तेव्हाही मला असं मोठं झाल्यासारखं वाटलं नाही. पण आज हा विचार करताना वाटतंय की आपण खरोखरच मागच्या पिढीतले म्हटले जाऊ. कारण पुढच्या किंवा चालू पिढीला स्वतःच्या समस्या कधीच समस्या वाटत नाहीत. मग
त्या मागच्या पिढीतील सुजाण माणसांनाच दिसून येतात. वर्तमानातली पिढी त्या कधीच स्वीकारत नाही आणि त्या सुजाण माणसांना वृद्ध किंवा कालबाह्य ठरवून स्वतःची हानी करून घेते. ज्या अर्थी आपल्याला पुढील पिढीच्या समस्या दिसू लागल्या आहेत, त्या अर्थी आपण आता मागच्या पिढीतले झालो. आपलं तारुण्य ओहोटीला लागलं. जर ही ओहोटी 15-20 वर्ष हळूवार होणार असली तरी भरतीच्या 15-20 वर्षांची मौज आता आयुष्यात नाही. आता फक्त मुलीची आणि एकूणच कुटुंबाची चिंता. पुन्हा प्रद्युम्नाविषयी लिहिले त्या टिपणीकडे बघत तिने विचार केला. तो काळ किती रोकटोक स्वभावाच्या माणसांचा होता. एका दिवसात प्रद्युम्नाची ओळख पूर्णतः पालटली. आजच्या पिढीला लगेच आयडेंटिटी क्रायसिस वगैरे झाला असता. पुराणांमध्ये अशा आत्ममुग्ध मुलांचा उल्लेख असावा का? की ही समस्या पूर्णतः आधुनिक जगानेच जन्माला घातली आहे? कोणास ठाऊक. माझ्या हृदयाजवळ असणाऱ्या राधाकृष्णाच्या चरित्रात तरी मला तसा उल्लेख सापडला नाही. या प्रद्युम्नाच्या कथेवरून एवढाच बोध घेता येईल की प्रत्येक काळात माता पित्यांना योग्य ते निर्णय घेऊन मुलांचं संगोपन करावंच लागलं. प्रत्येक मातेच्या मनात मुलाच्या भवितव्याची चिंता असतेच. श्रीकृष्णाला सगळं पूर्वीच ज्ञात असल्याने ती चिंताग्रस्तही नसेलही, पण रुक्मिणीची जी अवस्था त्या काळात झाली तीच आजच्या काळातल्या मातेचीही झाली असती. मातृत्वाची भावना ही शाश्वत आहे. ती काळानुसार बदलणारी नाही. ती नाळ थेट निसर्गच जोडत असल्याने तिच्यात अजून मानवी हस्तक्षेप आलेला नाही. फक्त एक गोष्ट बदलली, ती म्हणजे संगोपनाची पद्धत. मुलांवरील अतिरिक्त प्रेमामुळे म्हणा किंवा त्यांनी आपल्यावरच पूर्णतः अवलंबून राहावं या अवचेतन मनातील भावनेमुळे म्हणा किंवा सुबत्ता येताच पालक मुलांना एका अतिसुरक्षित किंवा सुखासीन कोशात ठेवण्याचा अट्टहास करतात. पिल्लांना उडणं शिकवायचं असेल तर कधी ना कधी त्यांना घरट्यातून बाहेर काढावं लागणार आहे. हे पक्ष्यांनाही कळणारी बाब माणूस विसरतो. श्रीकृष्णाने आपल्या मुलाला शत्रूच्याच प्रदेशात एका स्वयंपाकिनीकडे निर्धास्तपणे राहू देणं हे एखाद्याला टोकाचं उदाहरण वाटेल, पण त्यामागचं स्पिरिट लक्षात घेण्यासारखं आहे. प्रद्युम्न परतला तो 100 ठार मारण्याचं सामर्थ्य मिळवूनच. तो द्वारकेतील राजभवनाच्या कोशात राहून सुखासीन झाला नाही, जिथे संघर्षाची आवश्यकता नाही, धडपडण्याची इच्छा नाही, जोखीम पत्करणाऱ्या मुलांना घडवणारं धाडसी पालकत्व नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आहार विरहातील दोषांमुळे पालकांच्याच बीजामध्ये दोष निर्माण होत असेल तिथे अशी आत्ममुग्धता येऊ शकतेच. श्रावणी तिच्या परीने आत्ममुग्धतेचा विचार करत होती. त्यात ती वैज्ञानिक तथ्य आणि काही स्वतःचे तर्क अशी सरमिसळही करत होती. पालकत्वाच्या पद्धतीमुळे मुलांमध्ये अंतर्मुखता वाढू शकते, मात्र आत्ममुग्धता ही पूर्णतः वेगळी समस्या आहे. ती आनुवंशिक कारणामुळे किंवा मेंदूच्या विकासातील एक अनपेक्षित प्रक्रियेच्या रूपातच विकसित होते. आत्ममुग्ध मुलं अंतर्मुख असू शकतात. त्यामुळे श्रावणी त्या दोन्ही संकल्पनांचा एकचित्र विचार करत होती आणि तिथेच गल्लत होत होती. आपली मुलगी अंतर्मुख आहे की आत्ममुग्ध आहे याची खात्री न करताच ती निष्कर्षाकडे वळत होती. आपला विचार चुकीचा आहे हे तिला पुढे प्रज्ञाचं समुपदेशन करणाऱ्या बालमानसोपचार तज्ज्ञांकडून समजलं, पण त्या मानसोपचार तज्ज्ञाला भेटेपर्यंत तरी तिचा विचार प्रवाह स्वतःला दोष देण्याकडे जात होता. आपणच योग्य तो आहार घेतला नाही का? आपणच गरोदर असताना काही चुका केल्या का? आपल्यातच काही अनुवांशिक उणीव असावी का? हे प्रश्न तिच्या मनात येत होते. अशा क्लिष्ट प्रश्नाला तोंड देण्यासाठी आवश्यक असलेला संयम तिला बाळगता येत नव्हता. श्रावणी प्रज्ञाला बालमानसोपचार तज्ज्ञाकडे घेऊन गेली. त्यांनी रोहित आणि श्रावणीलाही नंतर बोलावून घेतलं आणि प्रज्ञाविषयी त्यांना काय वाटतं ते सांगितलं. प्रज्ञात आत्ममुग्धतेची काही प्रारंभिक चिन्ह होती, पण ती ऑटिस्टिक किंवा आत्ममुग्ध नव्हती. त्यामुळे मानसोपचार तज्ज्ञाने प्रथमतः कोणताही चिंता मनात न बाळगण्याचा सल्ला दिला. ते ऐकून दोघांचाही जीव भांड्यात पडला.
अगदी रासायनिक खत आणि प्रदूषणापासून ते आहारातील कमी होत जाणाऱ्या पोषक तत्वांपर्यंत किती घटकांमुळे संपूर्ण मानवी समाजात हे जनुकीय बदल होत आहेत आणि त्याचा परिणाम पुढील पिढीवर कसा होत आहे हे मानसोपचार तज्ज्ञाने सविस्तर सांगितलं. प्रज्ञाबद्दल काय काळजी घ्यावी तेही सांगितलं. काही सत्रांनंतर प्रज्ञामध्ये झालेल्या प्रगतीचा आढावा घेतला जाणार होता. प्रज्ञा फारसे प्रश्न न विचारता मानसोपचार तज्ज्ञाकडे येऊ लागल्याने श्रावणीची मुख्य चिंता दूर झाली. मानसोपचार तज्ज्ञानेही प्रज्ञाला ती खेळायला किंवा गप्पा मारायला तिच्याकडे येते असंच वातावरण निर्माण केलं होतं. तरी रोहितची आई ठाण्याला गेल्यावर काय होईल अशी चिंता श्रावणीच्या मनात होती. सुदैवाने त्यानंतरही प्रश्न उद्भवला नाही. श्रावणीचं रुटीन पुन्हा पूर्वीप्रमाणे सुरू झालं.